6वा दिवस डायबिटीस रिव्हर्सल संदर्भामध्ये आपण बोलतोय. आपण या सिरीजमध्ये हे बघितलं आहे की डायबिटीस का बरं होतो, आपल्याला डायबिटीस होतो म्हणजे नेमकं शरीरामध्ये काय होते, त्याच्यामागची फिजिओलॉजी काय, ब्लड शुगर वाढते म्हणजे काय होते, डायबिटीसची लक्षणं काय, कॉम्प्लिकेशन्स काय, कुठल्या तपासण्या डायबिटीससाठी आपल्याला करणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं आहे की डायबिटीसमध्ये आपल्याला काय करता येणं शक्य आहे, उपचार काय काय पद्धतीचे आहे, आणि त्यामध्ये मुख्यत्वे आपण जीवनशैलीचा विचार करतो आहे आणि त्याच्यामुळे आपण आहाराचा संदर्भामध्ये बघितलं. आपण मुख्यत्वे काल आपण व्यायामाच्या संदर्भामध्ये बघितलं. 2 उपाय जे आहेत ते की आपल्याला आहारामधनं ज्याच्यामुळे रक्तामधली साखर वाढेल अशा पदार्थांचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. हे बेसिक तत्त्व आहे त्याच्यामागचं. आणि दुसरं, जे काय आपण खातो त्याच्यापासून जी साखर तयार होते त्या साखरेचं ॲब्सॉर्प्शन, रक्तामध्ये मिसळण्याची प्रक्रिया जी आहे ती जेवढी स्लो आपल्याला करता येईल तेवढं अचानक जे ब्लड शुगर वाढते आणि त्याच्यामुळे जे इन्सुलिनचं काय म्हणून आपण पॅनक्रियाजवरती लोड येते ते आपल्याला कमी करायचं आहे. त्यामुळे हळूहळू साखर वाढत राहिली दिवसभरात तर अडचण नाही, पण लगेच तुम्ही काहीतरी खाल्लं आणि 2 तासातच एकदम वाढली तर मग सडन लोड ते काय म्हणू आपण त्याला सहन करण्याची आपल्या पॅनक्रियाची ताकद मर्यादित असते. म्हणजे आपण करोनाच्या संदर्भामध्ये उदाहरण बघितलं. आज अमेरिका, इटाली वगैरेच्या देशांमध्ये जो पार्ट आहे तो की अगदी कमी कालावधीमध्ये खूप जास्त रोग्यांची संख्या. या दुसरं उदाहरण आपण बघितलं की पूर जेव्हा येतात, महापूर जेव्हा येतात की थोड्या कालावधीमध्ये खूप जास्त पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे नुकसान होते. पण तोच पाऊस जर हळूहळू ओव्हर द पिरियड पडला, महिना 15 दिवसाच्या कालावधीत एका दिवसात न पडता, तर तो आपल्यासाठी उपकारक ठरतो. म्हणजे तीच गोष्ट शुगरच्या बाबत आहे. त्यामुळे शुगरचे जे महापूर आहे ते आपल्याला टाळायचे. मग शुगरला बांध घालायचे आहेत आपल्याला, असं समजूया आपण. मुळात पुरामध्ये पाणी जिथून येते तिथेच जर आपल्याला काही अडवता आलं ते सगळं तर फारच उत्तम आहे. त्यामुळे आता साखरेचा महापूर जो येतो आपल्या शरीरामध्ये तो मुख्यत्वे आपण जे काय ज्याच्यापासून शरीरात साखर तयार होणार आहे ते पदार्थ खाल्ल्यामुळे साखरेचा महापूर येणार आहे. त्याच्यामुळे तिथे आपल्याला अटकाव घालायचा आहे, तिथे बांध घालायचा आहे. त्यामुळे आता साखर ज्यापासून तयार होतं असे पदार्थ कोणते आहेत तर आपण बघितलं आहे की जे सिम्पल शुगर्स आहेत. म्हणून ना आपण म्हटलं की साखर बंद करायची, गूळ बंद करायचा, इव्हन आपले जे काय म्हणून नाश्त्याचे पदार्थ जे आहे पोहे उपमासारखे ते पण बंद करायचे आहेत. इव्हन पोळी, भाकरी, भात, डाळी यांचं प्रमाण पण आपल्याला मर्यादित करायचं. आणि हे मर्यादित करून मग त्याची जागा जी आहे त्याची रिप्लेसमेंट म्हणूया आपण, त्याची भरपाई जी आपल्याला करायची आहे ती मुख्यत्वे करायची आहे आपल्याला भाजीपाला आणि फळा यांनी. आणि ती तशी भरपाई आपण केली की भाजीपाला आणि फळं, सलाद ह्या वस्तू अशा आहेत की ज्याच्यापासून पण साखर तयार होते शरीरामध्ये, पण ती हळूहळू होते. कारण त्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी असतात, फायबर असते, ती एवढ्या फास्ट ॲब्सॉर्ब होत नाही लगेचच्या लगेच. ती पचायला ते सोपे असतात कम्पॅरेटिव्हली. तर म्हणून ते एकदा केलं आपण की हे साखरेचे महापूर येणं शरीरामध्ये कमी होते. आणि मोठा पूर नाही आला की मग इन्सुलिन खूप जास्त लागत नाही एकाच वेळेला. मग शरीरात असलेलं इन्सुलिन जे ते हळूहळू काम करत राहते ओव्हर द पिरियड दिवसभरात. तर बेसिकली डायबिटीस रिव्हर्सल मागचं हे तत्त्व आहे. पहिली पायरी म्हणून साखरेचे महापूर आपल्याला बंद करायचे ते ना, त्यामुळे आहारामध्ये बदल करायचे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता जी शरीरात साचून राहिलेली साखर आहे रक्तामध्ये जी रिफ्लेक्ट होते, रक्तात आपल्याला फक्त तपासता येते रक्तातली साखर वाढलेली आहे म्हणून, पण ती फक्त रक्तातलीच वाढलेली नसते, ती शरीरातल्या सगळ्या इंद्रियांमधली वाढलेली असते. ते लिव्हरमध्ये जमा झालेली असते, पॅनक्रियाजमध्ये जमा झालेली असते, मसल्समध्ये जमा झालेली असते, सगळ्या पेशींमध्ये असते एक्स्ट्रा साखर. आणि नुसती साखरच जमा असते असं नाही आहे, तर या जास्तीच्या साखरेचं रूपांतर शरीर शेवटी फॅटमध्ये करते. साखर साठवायला जागा अपुरी पडायला लागली समजा, कारण साखरेमध्ये कमी साठवणूक क्षमता आहे, म्हणून मग त्याला कॉम्पॅक्ट करून त्याचं फॅटच्या स्वरूपात, चरबीच्या स्वरूपामध्ये शरीर ते ठिकठिकाणी जमा करून ठेवते.
आणि मग ती चरबी पण लिव्हरमध्ये, पॅनक्रियाजमध्ये, मसल्समध्ये आणि बाकी सगळीकडे जमा होते आणि ती चरबी जमा झाल्यामुळे वजन वाढते. आणि शिवाय ते लिव्हर आणि पॅनक्रियाजमध्ये जमा झाली चरबी की ज्याला तांत्रिक भाषेमध्ये फॅटी लिव्हर असं म्हणतात, आणि ते खरं एक कारण आहे डायबिटीस अनकंट्रोल्ड होण्याचं. ओके, त्यामुळे लिव्हरमध्ये फॅट जमा झालं तर लिव्हरच्या फंक्शनवरती परिणाम होते. पॅनक्रियाजमध्ये जर फॅट जमा झालं तर पॅनक्रियाजच्या फंक्शनवरती परिणाम होतो आणि त्याच्यामुळे मग डायबिटीस बरा नाही होत. आणि मग तुम्ही जे काय औषधं सुरू केलेले असतात ती औषधं काही काळ उपयोगी पडतात या रक्तातल्या साखरेच्या महापुराला कमी करण्यासाठी, पण पुढे पुढे मग काय होते की ती औषधांचा रेजिस्टन्स डेव्हलप होतो, ज्याला आपण म्हणतो की तेच ते औषध तेवढ्या डोसमध्ये मग पुढे काम भागत नाही आणि डोस वाढवण्याची गरज पडायला लागते, जे आपण पाहतोय ते. इव्हन इन्सुलिन पण ज्यांना सुरू करावं लागते पुढे पुढे असं लक्षात येते की इन्सुलिनचे डोसेस पण हळूहळू वाढवायला लागतात मग, आणि मग ते नॉन एंडिंग सायकल होते. ते सगळं आपल्याला टाळायचं तर हे एक बेसिक तत्त्व आपल्याला आहाराचं पाळणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण त्यासाठी म्हटलं आहे की मेजर पार्ट आपल्या आहारातला जो असला पाहिजे तो फळांचा असला पाहिजे. सगळ्या प्रकारची फळं चालतात. दुसरं आपण पाहिलं आहे की सगळ्या प्रकारची सलाद आणि भाज्या भरपूर प्रमाणामध्ये आपण वापरायच्यात. आपल्या ताटामध्ये 50% जास्त नॉर्मल लोकांनी पण, आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी तर 80% ताटातल्या वस्तू ज्या असतील त्या भाज्या, फळं आणि सलादच असावी. 20% पार्टच फक्त पोळी, भात, भाकरी असावी, 20% फक्त. तर डायबिटीस रिव्हर्सल पॉसिबल आहे आणि त्याला फार दिवस नाही लागणार. या प्रकारे जर आहार सुरू केला, अगदी ज्यांना आता औषधं पण घ्यायला लागतात आहे, तर त्यांची ब्लड शुगर लगेच कमी व्हायला लागेल. आणि मे बी जसं मी नागपूरच्या माझ्या मित्राचं उदाहरण सांगितलं की 15 दिवसात साखर नॉर्मलला आलेली, अगदी 250-350 वरनं जवळपास. तर आपण असं मानूया की जरा लॉंग स्टँडिंग आहे तर थोडा वेळ लागेल, पण 1 महिना 2 महिन्यामध्ये, फार फार तर 3 महिन्यामध्ये आपण अगदी असं एक्सपेक्ट करू शकतो की आपल्याला औषधं जवळपास बंद करण्याच्या दिशेने जाता येऊ शकेल आहे, फार अडचण जाऊ नये. ओके, या संदर्भात प्रयोग करावा लागेल. यावर फक्त अवलंबून राहणार आहे की त्या व्यक्तीची मानसिक तयारी किती आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्याची. आणि दुसरं असं की हे सगळं जे काय करायचं आहे ते आनंदाने करता आलं पाहिजे. हे मजबुरीने नको. इट शुड नॉट बी बाय मजबुरी, इट शुड बी बाय चॉईस. ती निवड असली पाहिजे आपली. आणि हे पथ्य नाही आहे. परत आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे काही डायबिटीसवाल्यांसाठी 1-2 महिन्याचं पथ्य नाही आहे आत्ता. ह्या आयुष्यभराच्या सवयी करायच्यात आणि आयुष्यभर सवयी त्याच टिकू शकतात की ज्यामध्ये आपल्याला आनंद येणार आहे. त्यामुळे हळूहळू आपलं जे प्रोग्रॅमिंग झालेलं आहे ते आपल्याला बदलावं लागणार आहे. आता कशी गडबड झालेली आहे की प्राचीन काळामध्ये जेव्हा मनुष्य प्राणी जंगलामध्ये राहायचा, अश्मयुगात आपण बघतोय, तेव्हा मुख्यत्वे तेव्हा साखर वगैरे तर नव्हती. शेतीच्या आधीची गोष्ट आपण जर विचार केला, संस्कृतीच्या विकासाचा जर आपण मागोवा घेतला, तर त्यातनं आपल्याला विज्ञानाची तत्त्व लक्षात येतात आणि सगळ्या शरीररचनेची आणि आत्ता जे काय आजार झाले त्याची मुळं पण लक्षात यायला सोपं होते. म्हणून परत सांगतो एकदा की अश्मयुगामध्ये माणूस जेव्हा शेती युग सुरूच व्हायचं होतं तेव्हा माणसाच्या आहारामध्ये काय गोष्टी असायच्या? मुख्यत्वे कंदमुळं असायचं, झाडाचा पाला असायचा आणि फार फार तर जंगली प्राण्यांची शिकार करून ते खाणं, सरळ डायरेक्ट भाजून, किंवा फार फार तर मासे वगैरे, एवढ्याच सगळ्या गोष्टी असायच्यात समजा. तर त्या काळामध्ये गोड गोष्टी काय असतील आहे आपण जर विचार केला तर फार फार तर शहद असणार त्या काळात, मधमाशांपासून मिळणारं, आणि काही गोड कंदमुळं आणि फळं असू शकतात समजा झाडांची येणारी. आता ती काही फार जास्त असतील असं नाही आहे. त्यामुळे असं म्हणतात आहे की त्या काळामध्ये डायरेक्ट शुगरच्या फॉर्ममध्ये, साखरेच्या फॉर्ममध्ये असणाऱ्या पदार्थांचा वापर किती होता? पर पर्सन पर इयर, प्रति व्यक्ती प्रतिवर्ष साधारणपणे 2 ते 4 किलो होता. त्यामुळे आपली सगळी सिस्टीम जी आहे साखर पचवण्यासाठी लागणारी, पॅनक्रियाज, इन्सुलिनपासून तर बाकी सगळ्या गोष्टी, ह्या बनलेल्या आहे 2 ते 4 किलो वर्षाला. साखरेचं लोड पचवण्याची व्यवस्था, त्यासाठी जी काय व्यवस्था लागते तेवढी व्यवस्था आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. आणि ती काय एक 5-10 हजार वर्षाच्या काळात ती व्यवस्था लगेच काही बदलत नाही. त्यामुळे आत्ता पण आपल्या
शरीरामधली जी सिस्टीम आहे, जी घेऊन आपण जन्माला आलो, ती साधारणपणे तशीच आहे. पण आता आपल्या आहारामध्ये साखरेचा वापर किती आहे आता आज गोड पदार्थांचा जर आपण असा विचार केला तर साधारणपणे भारतामध्ये जर आपण विचार केला तर 20 ते 30-35 किलोपर्यंत पर पर्सन पर इयर एवढा आपल्या आहारामध्ये साखरेचा वापर आहे. साखर म्हणजे दृश्य अदृश्य स्वरूपातली साखर असं मी म्हणतो. म्हणजे जी आपल्याला साखर आणतो आपण दुकानातनं ती तर आहेच आहे, पण त्याशिवाय जी साखर आपल्या पोटामध्ये जाते, म्हणजे जसं म्हणालो की बेकरीमध्ये साखर असते, शरबतांमध्ये साखर असते, आईस्क्रीममध्ये असते, बऱ्याच गोष्टींमध्ये असते. तर ही सगळी मिठायांमधली असणारी साखर असेल, तर हा सगळा 20 ते 30 किलो आपल्या देशातल्या मध्यमवर्गीय घरांमध्ये साखरेचा वापर आहे प्रति व्यक्ती प्रति वर्ष. आणि हा जर आपण अमेरिकेसारख्या देशांमधला जर विचार केला तर तो आणखीन जास्त आहे यापेक्षा, कारण तिकडे जेवणानंतर डेझर्ट खाण्याची आहे पद्धती सगळी. ओके, त्यामुळे तिकडे पण एक 40 ते 50-60 किलोपर्यंत तो वापर आहे. आता आपली सिस्टीम मुळात जी बनलेली आहे ती 2 ते 4 किलो एवढं लोड सहन करण्यासाठी आहे. त्याच्यावरती आपण जर 20 किलो 30 किलो 40 किलो जर लोड देणार असू तर ते सिस्टीम फेल होणार आहे. हे अगदी उघड आहे. डायबिटीस होण्यामागचं ते एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे हे लोड आपल्याला कमी करायचं आहे. म्हणून मग आपल्या आहारामध्ये 80% पार्ट जो आपण म्हणतो आहे तो असा पाहिजे की भाज्या, फळं आणि सलादचा असायला पाहिजे. मग चवदार भाज्या कशा बनवता येतील बिना तेलाच्या, जसं आपल्याला म्हणजे आपल्या काही जे बघतात आहे त्यांनी सांगितलं पण की आम्ही काल छान बिना तेलाच्या चव्या भाज्या बनवून बघितल्या आणि छान चवदार लागल्या. तुमच्यापैकी पण कदाचित आणखीन कोणी बनवल्या असतील तर जरूर शेअर करा तुम्ही, त्याला काही फार लागत नाही आहे. भाज्या कोणत्या खायच्या असा एक प्रश्न आलेला आहे मेघना देशमुख यांचा. तर भाज्या सगळ्या प्रकारच्या चालतात, खरं काहीच अडचण नाही. भाज्यांना प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्या भाज्या चालतात आहे. अगदी मी काल सांगितलं की बटाटे पण चालतात, रताळू चालते, बीट पण चालते. हे गैरसमज आहे की बीट चालत नाही, रताळू चालत नाही, कारण आपल्याकडे जो पार्ट आहे ज्याला आपण म्हणूया बटाटे आपण स्टेपल फूड म्हणून नाही खात, मुख्य अन्न म्हणून नाही खात. आपल्याकडे भाजीमध्ये थोडाफार बटाटा टाकलेला असतो आणि ते काय रोज असतो असं पण नाही आहे. तेवढ्या बटाट्याला काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त बटाटा खाताना तो सालीसुद्धा वापरा, म्हणजे मग अडचण नाही त्याची काही. भाज्या सगळ्याच प्रकारच्या भाज्या चालतात, शेंगावर्गीय भाज्या सगळ्या चालतात. म्हणजे उलट गवार वगैरे जे आहे ते तर औषध म्हणून गवारगम वापरल्या जाते. त्यामुळे रेषा ज्याच्यामध्ये आहेत अशा सगळ्याच गोष्टी. पालेभाज्या सगळ्या प्रकारच्या चालतात, फळभाज्या सगळ्या चालतात, फळं सगळीच चालतात. आता बरेच जण सांगतात, मेघनातांनी विचारलं आहे की गूळ चालतो. ही चुकीची माहिती आहे. गूळ पण चालत नाही डायबिटीसवाल्यांना. डायबिटीसचा जर विचार केला आपण, रक्तामध्ये होणाऱ्या साखरेवरचा परिणाम जर आपण विचार केला ब्लड शुगरवरती, तर तो साखर आणि गुळामध्ये काही फरक नाही आहे. दोन्हींचा परिणाम हा सारखाच होतो. फक्त एकच फरक आहे साखर आणि गुळामध्ये की साखर ही खूप जास्त प्रक्रिया केलेली असते, गुळामध्ये तेवढ्या प्रक्रिया केलेल्या नसतात. त्यामुळे गुळामध्ये हानिकारक रसायनांचं प्रमाण कमी असते आणि शिवाय त्याच्यामध्ये आपण म्हणूया की काही मिनरल्स असतात, व्हिटॅमिन शिल्लक असतात, ते सगळे पांढरे बनवताना ते सगळे काढून टाकतात रसाला, उसाच्या रसाला पांढरे बनवताना. त्यामुळे मग साखरेपेक्षा गूळ चांगला इतरांसाठी. पण डायबिटीसवाल्यांसाठी साखर आणि गुळामध्ये काही फरक नाही आहे अजिबात. त्यामुळे डायबिटीसवाल्यांना गोड खायचं झालं तर काय खायचं मी सांगितलं आहे काल, चालू शकते त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये. ते खारीक पावडर त्यांना चालू शकते की नाही. त्यांना खजूर थोडीफार चालू शकते. खजूरमध्ये फायबर बऱ्यापैकी असते, खारकेमध्ये पण असते. त्यांना इव्हन मनुका किसमिस पण थोड्या प्रमाणामध्ये चालू शकेल गोड खायचं असेल तर, म्हणजे मोजून फक्त, अर्थात सुरुवातीच्या काळात कंट्रोल येईपर्यंत. फळांमधला गोडवा सगळा चालतो, सगळी गोड फळं चालू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. याचं कारण असं आहे की रक्तातली साखरेचा महापूर कशाने येतो हे कशावरनं ठरवलं जाते माहिती आहे का? त्याला म्हणतात ग्लायसेमिक इंडेक्स. लागलं तर हे लिहून घ्या आणि गुगलवरती जरा शोधा. प्रत्येक पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा वेगवेगळा असतो. आणि ग्लायसेमिक इंडेक्स कशाला म्हणतात की एक विशिष्ट पदार्थ समजा 100 ग्रॅम तुम्ही खाल्ला कुठलाही, तर त्याच्यामुळे तुमची रक्तातली साखर एका तासामध्ये किती वाढते. ओके, त्याला म्हणायचं ग्लायसेमिक इंडेक्स. म्हणजे ती खाल्ल्याबरोबर पूर किती येतो रक्तामध्ये साखरेचा,
आता हा पूर जर एका तासामध्ये कमी येत असेल तर त्याला म्हणायचं की त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो आहे, कमी आहे. आणि त्याच्यामुळे मग हे महापुराचा जो धोका आहे रक्तातल्या साखरेचा तो कमी होणार आहे आणि ती साखर हळूहळू हळूहळू दीर्घकाळपर्यंत वाढत राहील. आणि तशी वाढत राहिली म्हणजे मग आपल्या शुगरचा कंट्रोल हा व्यवस्थित होतो आणि शरीरातलं इन्सुलिन आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित काम करतात. त्यामुळे लो ग्लायसेमिक इंडेक्स GI म्हणतात त्याला, त्या गोष्टी आपल्याला वापरायच्या. आता समजा तुम्ही काय म्हणू आपण त्याला, मी आत्ता तो चार्ट माझ्या पुढे नाही आणि तो मला आत्ता इथे तुम्हाला दाखवता येत नाही, शेअर नाही करता येत, पण तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल. ग्लायसेमिक इंडेक्स एवढं एक लक्षात ठेवा आणि ते शोधा. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ, आता जर आपण विचार केला की गहू, ज्वारी, तांदूळ जे काय आपण खातो ते, आणि केळी, आंबा यांच्या जर ग्लायसेमिक इंडेक्सची तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येईल की पोळी, भाकरी, भातापेक्षा केळीचा, आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी आहे. याचा अर्थ काय की पोळी भाकरी खाऊन जेवढी ब्लड शुगर वाढणार आहे जेवढ्या वेगाने, त्यापेक्षा कदाचित केळी खाऊन आपली ब्लड शुगर ही कमी वाढेल. त्यामुळे हा गैरसमज आहे लोकांमध्ये की बा केळी चालत नाही. इव्हन डॉक्टरांमध्ये पण याबद्दल जरा काय म्हणू सगळ्या गोष्टी ह्या स्पष्टपणे सांगितल्या जातात असं दिसत नाही चित्र. बरं, त्या डॉक्टरही फ्लॅटली सांगतात, डायटिशियनही फ्लॅटली सांगतात की फळं खाऊ नका, ओके, गोड फळं नाही खायची, असं नाही आहे खरं. ते पण अर्धसत्य आहे. त्यामुळे लो ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या सगळ्या गोष्टी चालतात आणि बहुतेक सगळ्या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. 50पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्यात उत्तम. त्यामुळे द्राक्ष गोड आहेत, पण द्राक्षाचा ग्लायसेमिक इंडेक्स मला असं 30पेक्षा जास्त नाही आहे, 30पेक्षा जास्त नाही आहे द्राक्षांचा ग्लायसेमिक इंडेक्स. त्यामुळे द्राक्ष गोड जरी असले तरी चालतात आणि जसं जेवढी पोळी खाऊ शकतो तेवढे द्राक्ष खाऊ शकतो आपण, म्हणजे त्याला अडचण नाही की. तेवढं फक्त एकदा चेक करून घ्याल तुम्ही. म्हणजे माझी आत्ता माझ्या डोळ्यापुढे ते नसल्यामुळे माझे कदाचित आकड्यांमध्ये थोडीशी गडबड होण्याची शक्यता आहे, म्हणून तेवढं एकदा चेक करून घ्यायचं की लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरायचे. दुसरी संकल्पना जी आहे त्याला असं म्हणतात की ग्लायसेमिक लोड. ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड, GI आणि GL. ग्लायसेमिक लोड म्हणजे काय की किती गोष्ट ती आपण खाणार आहे, टोटल ग्लायसेमिक इंडेक्स गुणीला काय म्हणू त्याचं मोजमाप, पदार्थ आपण किती खातो, डोस, तसं. तर ग्लायसेमिक लोड ज्याचं कमी आहे, काही गोष्टींचे ग्लायसेमिक इंडेक्स थोडेसे जास्त असतील पण ग्लायसेमिक लोड त्यांचं कमी असते, कारण त्यांची क्वांटिटी ही कमी असू शकते, ओके. जसं आता टरबूज आहे, टरबुजाचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडा जास्त आहे कंपॅरेटिव्हली, 50-55 वगैरे असेल, पण टरबुजामध्ये ज्या काय गोष्टी आहेत इतर सगळ्या, पाणी आणि बाकी सगळं, त्याच्यामुळे ग्लायसेमिक लोड टरबुजाचा हा कमी येतो. त्यामुळे टरबूज पण आपण अगदी निवांतपणे खाऊ शकतो, बिनधास्तपणे, काही अडचण नाही. खरबूजही खाऊ शकतो, पपई पण खाऊ शकतो, चिक्कू पण खाऊ शकतो. हे सगळ्या प्रकारची फळं खायला चालतात, काही बिघडत नाही त्याच्यामुळे डायबिटीससाठी. उलट त्यांनी ब्लड शुगर कंट्रोल व्हायला मदत होणार आहे, म्हणजे त्यांनी ब्लड शुगर वाढणार नाहीच आहे, हा गैरसमज आहे, ओके. तर तेवढं एकदा आपण स्पष्टपणे लक्षात घ्यायचं. एक लक्षात घ्या की ज्यांना डायबिटीस आहे आणि आत्तापर्यंत आपल्याला सगळ्यांनी असं सांगितलं आहे की हा तुमचा आयुष्यभराचा आजार आहे, हा कधीच तुमचा बरा होणार नाही, मग आपण असं कुठल्या तरी माणसाच्या, बाहेरच्या माणसाच्या ज्ञानावर का बरं विसंबून राहायचं? आपण आपलं ज्ञान का नाही वाढवायचं त्या संदर्भातलं? एक ॲप आहे या संदर्भामध्ये, म्हणजे खूप सारे असतील पण एक मराठी आणि इंग्लिशमध्ये एक ॲप आहे, पुण्याच्या KEM हॉस्पिटलनी, आणि माझे एक मित्र आहे पुण्याचे, लिमाई म्हणून, त्यांची मुलगी जिने PhD केलं आहे न्यूट्रिशनमध्ये आणि डायबिटीसमध्ये ती काम करते, तर त्यांनी एक ॲप डेव्हलप केलेलं आहे तिथलं. त्या ॲपचं नाव लिहून घ्या लागलं तर, आणि ते डाउनलोड करून घ्या. त्या ॲपचं नाव आहे मधुरक्षा. मधुमेहमधलं मधु आणि रक्षा, मधुरक्षा हे ॲप गुगल ॲप स्टोअरला अवेलेबल आहे, ते डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये बरीचशी ही तांत्रिक माहिती, चार्ट्स वगैरे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये दिलेले आहेत, ते पण उपयोगी येईल तुम्हाला. आणखीन एक ॲप तुम्हाला उपयोगी पडू शकणार आहे, ते डाउनलोड करून घ्या, कारण आपल्याला ह्या सगळ्या माहितीचा साठा आपल्याकडे पाहिजे. म्हणजे माझा प्रयत्न असा असणार आहे की इव्हन तुम्हाला माझी पण गरज राहू नये भविष्यात, तुम्ही स्वतःचे डॉक्टर स्वतः होऊ शकले पाहिजे. असं नाही आहे की आता तुम्ही माझ्याकडे एकदा आले समजा पेशंट म्हणून, तर आयुष्यभर माझ्याकडे तुम्ही पेशंट म्हणूनच येत राहावं,
म्हणजे खूपदा डॉक्टरांचा असं काय म्हणू साधारण बरेचदा असा कल असतो की बा आता पेशंट आपले टिकले पाहिजे आयुष्यभराचे, कारण आपलं पोटपाणी त्याच्यावर अवलंबून आहे. पण मला असं वाटते की मी जरा वेगळ्या प्रकारे विचार करतो. मला असं वाटते की माझ्याकडे जे कोणी येतात आहे त्यांना मला एवढं द्यायचे आहे त्यांच्या हातामध्ये रिसोर्सेस की त्यांना माझी गरजच पडू नये, कमीत कमी गरज पडावी. म्हणजे तो खरा डॉक्टर असं मी मानतो आणि त्याच्यामुळे आयुष्यभर मी या पद्धतीने प्रयत्न करत गेलो आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः इक्विप झाले पाहिजे माहिती आणि ज्ञानाने. माझ्यावर पण अवलंबून राहण्याची तुम्हाला गरज पडू नये, कारण हे काय अविनाश सावजींनी शोधून काढलेल्या गोष्टी नाही आहे. जगातल्या अनेक लोकांनी प्रयोग केलेले आहेत आणि त्यांनी शोधून काढलेल्या गोष्टी मी फक्त मांडतोय तुमच्यापुढे. जो काय तो जे काय लोकांनी शोधून काढलेले त्यातल्या गोष्टी, आणि त्याच्यासोबत मी माझ्या आयुष्यामध्ये जे काय प्रयोग केले रुग्णांच्यासोबत, लोकांच्यासोबत, आणि आमच्याकडे जे काय शिबिरं होतात मागच्या 20 वर्षांमधले जे काय ऑब्झर्वेशन्स आहेत त्यातनं फक्त मी गोष्टी मांडतो आहे. आणि मांडताना फक्त मांडणी माझी आहे. जरा ज्या पद्धतीने मी मांडतो आहे की शास्त्रामधल्या गोष्टी फार शास्त्रीय भाषेत न मांडता त्या जरा सगळ्यांना कळाव्या अशा भाषेत मांडण्याचं तेवढं माझं नक्की आहे काय म्हणू कॉन्ट्रीब्युशन असं मी म्हणेल. त्यामुळे आणखीन एक ॲप जे आहे जे तुम्हाला उपयोगी पडू शकणार आहे ते आहे NIN. मी काल जो उल्लेख केला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन. आणखीन एक यांची वेबसाईट आहे NINची, हैदराबादला आहे ही. कारण एक NIN जी आहे ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आहे, ती पुण्याला आहे, ते वेगळं. पण हे NIN हैदराबाद. तर या नावाने सर्च करा, त्यांची वेबसाईट आहे. आणि त्या वेबसाईटवरती काही पुस्तकं पण आहे जी मला वाटते बऱ्याचशा भारतीय भाषांमध्ये पण उपलब्ध असणार आहे. काही पुस्तकं फ्री आहे PDF फॉर्ममध्ये. त्यातलं एक पुस्तक आहे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इंडियन फूड्स नावाचं. मराठी आणि हिंदीमध्ये पण ते असणार आहे उपलब्ध, त्याला काही अडचण नाही. खूप अगदी बेसिक माहिती डे टू डे जगताना, डायबिटीससाठीच नाही तर आपल्या ओव्हरऑल किचन इम्प्रूव्ह करण्यासाठी ते उपयोगी पडणारं पुस्तक आहे. तसं NINचं आणखीन एक ॲप आहे. त्या ॲपचं नाव आहे आय थिंक न्यूट्रीफाय इंडिया. न्यूट्रिशनमधलं न्यूट्री NUTRI FY न्यूट्रीफाय इंडिया. ओके. या ॲपमध्ये पण अशा गोष्टी दिलेल्या आहेत की त्यात आपण आपली माहिती भरायची. जसं आपण कुठेही नवीन ॲप डाउनलोड केलं की आपण रजिस्टर करतो ना लॉग इन करण्यासाठी, आपलं वय वगैरे वगैरे सगळं टाकायचं, वजन, उंची आणि हे ते. त्यातनं तुम्हाला BMI कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यानंतर तुम्ही त्यात काय काय खाल्लं समजा आज ते त्याच्यात टाकायचं. किंवा एक पोळी खाल्ली, एवढा भात खाल्ला, एवढी भाजी खाल्ली, की लगेच त्याच्या कॅलरीचं कॅल्क्युलेशन करून येईल की किती कॅलरी इंटेक तुमचा झाला. ओके. सोबत असं पण असेल की तुम्ही काय आज ॲक्टिव्हिटीज केल्या, इतके चाललो, हे केलं ते केलं, ते टाकलं की त्याच्यात किती कॅलरीज तुमच्या खर्च झाल्या, की त्याच्यामधनं तुमचं कॅलरीचं सगळं तुमचं गणित त्याच्यावरनं तुम्हाला कळू शकेल. तर न्यूट्रीफाय इंडिया नावाचं पण एक ॲप आहे, ते पण एक उपयोगी असू शकते NINचं. आणि हे ऑथेंटिक आहे, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, भारतातल्या पूर्ण अपेक्स इन्स्टिट्यूट न्यूट्रिशनमध्ये, आहारशास्त्रामध्ये संशोधन करणारी ही संस्था आहे. म्हणजे असे खूप लोक आहेत जे काही वेळेला अवास्तव आणि अवैज्ञानिक दावे पण करतात. म्हणजे आपल्या देशामध्ये कसं की असं पण आहे की काहीही ठोकून देण्याची पण सवय आपल्याकडे, की बस एक दवा सब बिमारी केली आहे, असं काही नसतं जगामध्ये. त्यामुळे आपण अशा अवास्तव आणि चुकीच्या अवैज्ञानिक गोष्टींच्या मागे लागू नये. जे प्रयोगांनी सिद्ध झालेलं आहे, जे आधुनिक विज्ञान आणि आहारशास्त्रांनी पण मान्य केलेलं आहे प्रयोगांमधनं, आणि जे आपल्या लॉजिकला पटते परत असं, किंवा जे परंपरेने सिद्ध झालेले आहेत, अशा गोष्टी आपण वापराव्यात. तर त्यासाठी हे ॲप पण तुम्हाला उपयोगी पडू शकणार आहेत, ते पण वापरू शकतो आपण. ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोडबद्दल मी बोललो. त्याची माहिती अजून तुम्हाला नेटवरती गुगलमध्ये मिळून जाणार आहे, काही अडचण नाही. काही प्रश्न अजून आलेले होते, त्याची उत्तरं आपण घेऊया. म्हणजे मला असं वाटतं आपण मग जो शेवटचा मुद्दा मला घ्यायचा होता डायबिटीसच्या संदर्भामध्ये आणि ज्याच्याशी शुगरचा संबंध आहे, तो आपण आज थोड्या वेळात शेवटच्या वेळामध्ये आणि उद्या तो पूर्ण करूया. काही प्रश्न आलेले होते मध्यंतरी, क्वेरीज अशा की शुगर फ्रीच्या बाबत एक विचारलं होतं लोकांनी, की डायबिटीसवाल्यांनी शुगर फ्री ज्या गोळ्या येतात सॅक्करीनपासून तर आणखीन काय काय वेगवेगळ्या, त्या घेणं योग्य आहे का, किंवा शुगर फ्री टाकून मिठाई खाणं योग्य आहे का. तर मी असं म्हणेल आहे की हे करू नये. कारण त्यातला गोडवा जो आहे तो इतका कॉन्सन्ट्रेटेड असतो की त्या छोट्याशा गोळीमुळे जर तुम्हाला 2 चमचे साखरे एवढा गोडवा जर येणार असेल तर ते किती स्ट्रॉंग केमिकल असणार आहे.
आणि त्याच्यामुळे याचे लॉंग टर्म काय परिणाम होतात हे अजून विज्ञानाला काही फार माहिती नाही. त्याच्यामुळे बेस्ट वे हे आहे की हे सगळे कृत्रिम आर्टिफिशियल स्वीटनर्स ज्याला म्हणतो आपण, कृत्रिम गोडवा निर्माण करणारे पदार्थ जे हे सगळे टाळायचेत. हे लॉंग टर्मसाठी डेफिनेटली चांगले नसणार आहेत. आणि दुसरं असं आहे की त्या गोड सेन्सेशन ज्याला म्हणूया, कारण एक कारण कसं आहे त्याच्यामागचं विज्ञान अजून परत सांगतो, लॉजिक, सिम्पल लॉजिक असं आहे की साखरेचा गोडवा आपण पाहिलं आहे की टेस्ट बड आपल्या जिभेच्या समोरच्या भागात आहे. चव आपल्याला तिथे कळते सगळी. आणि आपण काही पण खायला लागलो आणि ते चावून खाल्लं व्यवस्थित, मी जसं म्हणालो की 32 वेळा चावून खाल्लं पाहिजे, त्याचे फायदे असतात ब्लड शुगर कमी होण्यामध्ये पण. आणि शिवाय त्याने आपण जे काय पोळी भाकरी वगैरे खातो किंवा भाज्या खातो त्याच्यामधल्या कार्बोहायड्रेट्सचं चावून चावून तिथे थोडंसं एक पायरी पुढे जाते पचन होऊन सलायवरी अमायलेजमुळे. आणि त्याच्यामुळे बरेचदा तोंडामध्येच गोड लागते आपल्याला, टेस्ट बड तिथे असल्यामुळे. आता गोड पदार्थ खाल्ली आपण, मिठाई समजा, तर त्याची चव आपल्याला त्या टेस्ट बडला कळते आणि त्या टेस्ट बडपासून ती जाते मेंदूपर्यंत. ओके. आणि मग आत्ता एवढं साखरेचं लोड येऊन राहिलं आहे बा, तर पुढच्या सगळ्या सेंटर्सला ऑर्डर जाते की एवढं साखरेचं लोड येते, तयार राहा. मग जठराला ऑर्डर जाते की एवढे साखरेचं लोड येऊन राहिलं, लगेच तुम्ही त्याच्या तयारीला लागा आता ते डायजेस्ट करण्याच्या. आतड्याला ऑर्डर जाते. आता अडचण कशी होणार बघा की आपण साखर तर नाही खातो पण शुगर फ्री घेतो आहे. आता शुगर फ्री पण गोड आहे आणि त्या टेस्ट बडला हे कळत नाही की हे गोडवा साखरेचा आहे की शुगर फ्रीचा आहे. हे नाही, हा फरक त्याला नाही कळत फारसा. त्याला गोड टेस्ट कळते, ही गोड टेस्ट आहे म्हणून. आणि मग मेंदूला काय मेसेज जातोय की एवढं लोड येऊन राहिलं साखरेचं, तयार राहा. आता ॲक्च्युली साखर शून्य आहे, शुगर फ्रीमध्ये साखर नाहीच आहे, पण पुढच्या सगळ्या सिस्टीमला ऑर्डर गेलेली आहे काय की एवढं साखरेचं लोड येते, तयार राहा ते पचवायसाठी. आणि प्रत्यक्षामध्ये पोटात गेल्यावर ती सिस्टीम काय बघते की अरे साखर तर काहीच नाही याच्यात, म्हणजे केलेली तयारी सगळी वाया गेली. आणि असं रोज 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 व्हायला लागलं की हे काय म्हणू आपण, ती सिस्टीम फसवल्या जाते सगळी आणि त्याच्यामुळे गाडी बिघडते. म्हणून शुगर फ्री वापरायला नको, त्याचे साईड इफेक्ट आणि बाकी सगळ्या गोष्टींसाठी. त्याच्याऐवजी मी सांगितलं तसं नॅचरल स्वीटनर्स जे आहे ते आपण वापरू शकतो, त्याला काही अडचण नाही आहे. एक प्रश्न आलेला आहे की बा दारू चालते का. दारूच्या संदर्भामध्ये सांगतोय की दारू म्हणजे काय असते, अल्कोहोल आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आता दारूचे दुष्परिणाम आणि बाकी सगळे त्याच्याबद्दल की आता मी बोलण्याची गरज नाही या ठिकाणी. आपण फक्त डायबिटीस आणि दारूचा काय संबंध आहे तेवढं एकदा समजून घेऊ, विज्ञान समजून घेऊया आपण. हे चांगलं वाईट याच्यामध्ये मी जात नाही समजा आत्ता. म्हणजे वैज्ञानिक दृष्टीने जर आपण विचार केला तर दारू पिणं हा आजार मानतो आम्ही, म्हणजे अल्कोहोलिझम इज अ डिसीज. आणि जसं डायबिटीस आत्तापर्यंत मानलं जायचं की तो कधीच बरा होत नाही, तो फक्त कंट्रोल करता येतो, तसं आम्ही मानतो की दारूचा आजार एकदा जडला, म्हणजे ते व्यसन एकदा जडलं की ते लाईफ लाँग असते, ते कधीच बरं होत नाही, ते फक्त कंट्रोल करता येते. त्यामुळे म्हणून आम्ही असं म्हणतो की दारुड्या हा आयुष्यभर दारुड्या असतो, आयुष्यभर असतो तो एक तर आजी दारुड्या असतो, नाही तर मग माझी दारुड्या असतो, आजी किंवा माझी, पण तो दारुड्याच असतो आणि त्याला नेहमी स्लिप ऑफ व्हायची भीती असते की नाही. त्यामुळे दारूची व्यसन जो काय पार्ट आहे, आजार आहे, तो घातक आहेच आहे, त्याचे लिव्हरवरती आणि बाकी सगळीकडे परिणाम होतातच होतात. दुसरं असं की दारू म्हणजे अल्कोहोल आहे आणि अल्कोहोलमध्ये परत कॅलरीज आहेत आणि त्या बॉडीमध्ये गेल्यावर अल्कोहोलचं कन्व्हर्शन परत साखरेमध्ये होते, कारण शेवटी अल्कोहोल कशापासून तयार होते. आपण पाहतोय की ह्या वस्तू सडवून काय म्हणू, मोहाची दारू असते, द्राक्षापासून दारू तयार होते, संत्र्यापासून दारू तयार होते, साखरेच्यापासून साखर कारखान्यामध्ये उसापासून जी मळी निघते त्याच्यापासून दारू तयार होते. म्हणजे कार्बोहायड्रेट्स असतातच आहे दारूमध्ये, कन्व्हर्शन त्याचं होते अल्कोहोलमध्ये फर्मेंटेशन करून पुढे, आणि शरीरामध्ये गेल्यावर त्या दारूचं परत कन्व्हर्शन जे आहे ते वेगवेगळ्या पदार्थांमध्ये होणार आहे की नाही. आणि म्हणून मग त्याच्यामुळे परत ब्लड शुगर वाढण्याचा धोका होणार आहे, कॅलरीज वाढणार आहे, लिव्हरवरती लोड वाढणार आहे ते सगळं पचवायचं.
आणि दारूमुळे सडनली परत कॅलरी इंटेक वाढल्यामुळे ब्लड शुगरचा पण लोड वाढू शकतो. त्यामुळे दारू ही वाईटच आहे. आता बरेचदा मला पण असे लोक भेटतात विचारणारे की सर एक पेग घेतला तर बरं राहते, असं वाचलं आहे आम्ही रिसर्च कुठेतरी, हार्टसाठी बरं राहते बा, तर एक पेग घेतला तर चालतो का, चांगलं असते का हार्टसाठी? आता त्याच्यामागचं विज्ञान परत सांगतो मी तुम्हाला की कशी फसगत होते आपली. अल्कोहोलमुळे काय होते की HDL नावाचं कोलेस्ट्रॉल जे असते, गुड कोलेस्ट्रॉल ज्याला आम्ही म्हणतो, ते जरा वाढते थोडंसं. ओके, बरोबर आहे ते. आणि HDL वाढलं तर हार्ट अटॅकचा धोका थोडा कमी होतो. म्हणून मग आता काय करतात की जाहिरातवाले काय सांगतात सगळे दारू खपवायसाठी की बघा दारूमुळे तुमचं HDL वाढणार आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होणार. हे बरोबर आहे, त्यांचं काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, पण हे अर्धसत्य आहे. त्या महाभारतातल्या युधिष्ठिराच्या नरोवा कुंजरोसारखं आहे. ते कसं आहे नरोवा कुंजरो की अल्कोहोलमुळे HDL वाढते आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला अल्कोहोलमुळे कोलेस्ट्रॉलचाच आणखीन एक प्रकार जो असतो तो ट्रायग्लिसराइड्स, ते वाढतात आणि ते वाढल्यामुळे HDLचे जे फायदे आहेत ते 0 होतात. हे तो जाहिरातवाला कधीच सांगत नाही, तो अर्धवटच सांगतो फक्त, नरो वा कुंजरो, की नाही. त्याच्यामुळे असल्या जाहिरातींच्या आपण फशी पडू नये असं मी सुचवेल तुम्हाला नक्कीच. मागे एक जाहिरात यायची, आता हल्ली पण येतात की आमच्या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नाही आहे आणि और थोडा ज़्यादा चलेगा, है की नाही. तर खरं हे चुकीचं आहे. कुठल्याच वनस्पतीजन्य तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नसते, पण सगळ्या तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि जे घेतले तर त्याच्यामुळे त्याचं बॉडीमध्ये गेल्यावर कोलेस्ट्रॉलमध्ये कन्व्हर्शन होते. त्यामुळे ते पण चुकीचं आहे. त्यामुळे दारू चुकीचीच आहे. एक प्रश्न आलेला आहे की सकाळी पाणी पिलं 1-3-4 ग्लास तर डायबिटीसवरती काही परिणाम होतो का? सकाळी उठून पाणी पिल्याचं आणि डायबिटीसचा काही डायरेक्टली संबंध आहे असं नाही वाटत, म्हणजे असं माझ्या तरी वाचनामध्ये नाही आहे. पाणी पिल्याचा फक्त एकच फायदा होतो की थोडंसं ते काय म्हणू आपण त्याला की एक पुश मिळतो, पोट साफ होण्यासाठी काही लोकांना मदत होते. त्यामुळे ती सवय असेल तर काही हरकत नाही पाणी घ्यायला, पण त्याने ब्लड शुगर कमी होते असं मात्र काही कुठे नाही आहे. लिंबू पाण्याने घेतल्याने होते, शहद पाणी घेतल्याने होते वगैरे, असे काही कुठे एव्हिडन्सेस त्याचे अजून तरी काही दिसत नाही आहे. त्यामुळे मी तरी नाही सुचवणार असं. पण बद्धकोष्ठता कमी व्हायला कदाचित फायदा होऊ शकतो त्याचा, पोट साफ होण्यासाठी, आणि अल्टिमेटली त्याच्यामुळे कदाचित डायबिटीसवरती पण काही पॉझिटिव्ह परिणाम होण्याची शक्यता आहे, असू शकते. त्यामुळे पाणी प्यायला काहीच हरकत नाही, नुकसानकारक नाही आहे. पण असं फार मोजून 4 लिटर पाणी प्यायचं असं पण नको करायला. आपली बॉडी कॉम्प्युटराइज, तहान लागली की पाणी प्यायचं, एवढा एक साधा नियम ठेवा. जसं आपण पाहिलं की भूक लागल्याशिवाय खायचं नाही, तसं तहान लागल्याशिवाय पाणी नाही प्यायचं. फक्त काही वेळेला कसं होतं की आपण कामाच्या गर्दीत आणि इकडे तिकडे राहिलो की पाणी विसरतो आपण बरेचदा प्यायला. त्यामुळे सकाळी पाणी प्यायला हरकत नाही काही. रात्रभर एक पोट रिकामं झालेलं असते तर एक पोटातल्या आतड्यांच्या हालचालीसाठी एक धक्का मिळतो, कॉन्स्टिपेशन कमी व्हायला मदत होऊ शकते. आणि तसंही पाणी कमी पिलो तर बद्धकोष्ठता वाढण्याची शक्यता असते. ओके. आणखीन एक साधनाताई पाटील त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की 40 नंतर कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायच्या का? ओके. आता कॅल्शियम म्हणजे खरं डायबिटीसचा आणि त्याचा फार संबंध नाही आहे, पण ठीक आहे, हा एक खूप जनरल प्रश्न आहे की ऑस्टिओपोरोसिस आम्ही ज्याला म्हणतो की बोन डेन्सिटी तपासल्या जाते, तुमच्या हाडांची घनता मोजल्या जाते, बोन डेन्सिटी मिटवणे. हे सगळ्या गावांमध्ये याची शिबिरं होतात आणि मग सांगितलं जातं की तुमच्या हाडांची डेन्सिटी कमी झालेली आहे, कॅल्शियम कमी झालेलं आहे हाडांमधलं, आणि आता कॅल्शियमच्या गोळ्या खा, व्हिटॅमिन डी खा वगैरे वगैरे असं सगळं. आता याच्यामागचं विज्ञान पण आपण समजून घ्यायला पाहिजे खरं की मुळात हाडांमधलं कॅल्शियम असं बाहेरच्या कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन नाही वाढत. ओके. हाडांमधलं कॅल्शियम जर वाढवायचं असेल, बोन डेन्सिटी वाढवायची असेल, तर बेस्ट उपाय जो आहे तो म्हणजे व्यायाम करणं. तुम्ही जेवढा व्यायाम कराल तेवढी हाडांची घनता वाढते, हाडांमधलं कॅल्शियम डिपॉझिशन आपोआप वाढते. खाण्यामध्ये जर आपण आत्ता मी ज्या सांगितले नियम ते जर सगळे पाळले तर तुम्हाला खाण्यामधूनच कॅल्शियम मिळणार आहे सगळं. वेगळ्या कॅल्शियमची गरजच नाही पडणार तुम्हाला ॲडिशनल काही. कारण हे जे बाहेरचं कॅल्शियम आपण घेतो हे पण फार झालं तर धोकादायक असू शकते. कारण हे कॅल्शियम जर जास्त झालं, इनऑर्गॅनिक कॅल्शियम शरीरामध्ये, तर त्याच्यामुळे किडनी स्टोन वाढण्याची पण शक्यता असते. ओके. त्यामुळे हे बाहेरचे केमिकल्स नको. कॅल्शियम घ्यायचंच झालं आपल्याला तर ते नैसर्गिक फॉर्ममधलं घेऊ. आणि त्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आहेत शेवग्याचा पाला.
शेवग्याच्या शेंगा आपण खायला हरकत नाहीच, खातोच आपल्याकडे, पण शेवग्याचा पाल्यामध्ये आयरन पण भरपूर आहे, व्हिटॅमिन ए पण भरपूर आहे आणि कॅल्शियम पण भरपूर आहे. आणि शेवग्याचा पाला आपण कढीपत्ता जसा वापरतो ना तसा वापरू शकतो, चटणी करून ठेवू शकतो त्याची, 12ही महिने ते मिळू शकतो. एक शेवग्याचं झाड लावता आलं आणि पाला आणून तो वाळवून ठेवता येऊ शकतो, चटणी बनवता येते. कदाचित तुमच्यापैकी काहींनी काही रेसिपीज पण बनवलेल्या असतील तर तो एक चालू शकतो. कढीपत्ता एक चांगलं साधन असू शकते. बाजरीमध्ये कॅल्शियम चांगलं आहे, नाचणीमध्ये आहे. त्यामुळे वेगवेगळी धान्य जर आपल्या आहारात असतील, आणि अर्थात दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये आहेच आहे, पण आपण दुधाबद्दल म्हणतो आहे की मर्यादित स्वरूपात असावं कॅल्शियमच्या संदर्भात. तर शुगर फ्रीचा मुद्दा झाला आपला, ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोडचा झाला. आणखीन एक प्रश्न जो होता, आता आपल्याकडे मोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे की शरीरातून घाम काढला म्हणजे सगळं व्यवस्थित होते आणि आजार पळून जातं. म्हणजे बऱ्याच अंशी हे खरं आहे. म्हणजे या सगळ्या आजारांना, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट अटॅक, या सगळ्यांना हल्ली आम्ही असं म्हणतो की EDD अशा ग्रुपमध्ये त्यांना टाकतो. EDDचा अर्थ काय? लॉंग फॉर्म एक्झरसाइज डिफिशियन्सी डिसीजेस, म्हणजे व्यायामाचा किंवा शरीर श्रमाच्या अभावामुळे निर्माण होणारे आजार, असं त्याचा अर्थ आहे की नाही. हादग्याची फुलं, यस, तो पण असू शकतो एक कॅल्शियमचा सोर्स, नक्कीच, काही अडचण नाही. म्हणजे व्हरायटी, जेवढी व्हरायटी असेल तेवढं जास्त चांगलं आपल्या आहारात. जे एरवी आपण फार वापरत नाही ते जरा मुद्दाम वापरावं औषधी म्हणून, तर त्याचा उपयोग होऊ शकेल. एक प्रश्न आणखीन जो आलेला आहे तो आहे की अनुवंशिकतेच्याबद्दल. मला वाटतं तो एक मुद्दा राहिला आपला बोलायचा, की डायबिटीस अनुवंशिक आहे का, आणि जर डायबिटीस असेल आईवडिलांना तर मुलांना होण्याची शक्यता किती असते. ओके, तर डायबिटीसच्या संदर्भामध्ये अनुवंशिकतेचा पार्ट आहे. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या हेरिडिटरी असतात, धोका जास्त असतो, पण याचा अर्थ ते होईलच बा मुलांना असं नाही आहे. आणि झाला तरी बा त्याच्यासाठी औषधं घ्यावे लागतील असं पण नाही आहे. एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्याच आजारांबद्दल, नुसतं डायबिटीसबद्दलच नाही म्हणत आहे मी, पण सगळे जेनेटिक आजार, ज्याला आपण अनुवंशिक आजार म्हणतो, अशा बऱ्याच आजारांना अनुवंशिक मानलं जाते, काही प्रकारचे कॅन्सर आणि बाकी सगळे. तर जे जीन्स आपल्याला आलेले आहेत आईवडिलांकडून, आणि त्याच्यामुळे त्या जीन्सच्या सोबत ते आजार पण आलेले आहे. आता या जीन्सचं कसं असते ते त्याच्यामागचं एक विज्ञान थोडंसं मी तुम्हाला सांगतो, आणि मग आपल्याला कळेल की आपल्या शरीरामध्ये आई आणि वडिलांकडून आपल्याला जीन्स येतात वेगवेगळ्या प्रकारचे. आता कोणते जीन्स येणार आहे की आपल्या हातामध्ये नसतेच डेफिनेटली, नाही का. आणि मग ते जीन्स कसे कोणते आलेले आहेत आपल्या शरीरामध्ये यावर अवलंबून असणार आहे की आपल्याला तो आजार होणार आहे नाही होणार आहे, बरोबर आहे. आता ते जीन्स आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे येतात हे काय आपल्या हातात नाही आहे, पण जीन्स कुठलेही येऊ द्या, त्या जीन्सला वाढण्यासाठी योग्य असं वातावरण लागतं आहे, त्याच्याशिवाय ते वाढत नाही. एक साधं उदाहरण सांगतो म्हणजे ते आणखीन लक्षात येईल आहे, की समजा आपण मानूया की आंब्याच्या कोयी आहेत, आंब्याचं बी. आता आंब्याच्या बीमध्ये आंब्याचं झाड बनण्याची क्षमता आहे, वृक्ष तयार होण्याची, बरोबर आहे. आता एकाच झाडाच्या 2 आंब्याच्या कोयी आहेत आणि त्या आपण 2 वेगवेगळ्या ठिकाणी लावल्यात. एका ठिकाणी एका बाजूला आपण छान त्याला काळ्या सुपीक मातीत लावलं, त्याला खत पाणी दिलं, त्याची काळजी घेतली, कंपाऊंड केलं, त्याचं काय म्हणू प्राण्यांपासून रक्षण केलं, तर त्याचं छान आंब्याच्या झाडामध्ये रूपांतर होईल आहे, पूर्ण वाढलेल्या आंब्याच्या झाडामध्ये, बरोबर आहे, त्या आंब्याच्या कोयीचं. आता त्याच झाडाची दुसरी कोय आपण वापरली आणि ती अशी खडकाळ जमिनीत फेकून दिली. त्याला ना कंपाऊंड केलं, ना त्याच्या पाणी दिलं, ना त्याच्याकडे लक्ष दिलं. ओके, आता त्याच झाडाची आंब्याची कोय जिच्यामध्ये परत आंब्याचा वृक्ष बनण्याचं जीन आहे, सगळे जेनेटिक काय म्हणू आपण कोडिंग, पण ती खडकावर फेकली, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि एका बाजूला एक काळ्या मातीत सुपीक जमिनीत लावली, सगळी त्याची काळजी घेतली. मला सांगा या दोन्हींमध्ये काही फरक असेल की नाही असणार आहे? दोन्ही झाडांमध्ये दोन्हींमध्ये जेनेटिकली आपण जर बघितलं तर आंब्याचं झाड निर्माण करण्याची क्षमता आहे दोन्हींमध्ये, पण दोन्हींमध्ये फरक असणार आहे की नाही? आता जे आपण काळ्या जमिनीत लावलं, ज्याचं खत पाणी दिलं, त्याचं छान पूर्ण डेरेदार वृक्ष तयार होईल. याच्यामुळे जे खडकात फेकलं ते बरीच शक्यता आहे की ते जळून जाणार बऱ्याचदा. कदाचित वाढलं तरी एक छोटंसं झाड म्हणून ते राहील आहे फारसं. त्यामुळे हा फरक आहे जेनेटिक मधला.
त्यामुळे जीन्समधून जरी असेल, हेरिडिटरी आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या आजारांना म्हणत होतो त्या सगळ्या आजारांच्या संदर्भामध्ये हे जे उदाहरण आहे 2 आंब्याच्या कोळीचं हे लागू पडतं आहे. जीन्स आलेले आहेत आपल्याला आईवडिलांकडून, ते आपल्याला नाही बदलता आहेत, ते आपल्या हातात पण नाही आहे. मग आपल्या हातात काय आहे? त्या जीन्सला कशी जमीन द्यायची, कसं वातावरण द्यायचं. तुम्ही त्याला सुपीक वातावरण द्याल, छानपैकी बैठी जीवनशैली द्याल, त्याला जंक फूड खाऊ घालाल, साखर आणि बाकी सगळं करणार, व्यायाम नाही करणार, तर काय होणार? त्याच्यासाठी सुपीक जमीन तयार होईल आणि त्याचं छान वृक्ष तयार होईल. याच्या उलट ते जीन्स आहेत पण तुम्ही काय केलं, त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही दिलं, त्याला खडका जमिनीत टाकलं. म्हणजे काय की तुमचं सगळं खाणं पिणं रेग्युलर आहे लहानपणापासून, तुम्ही व्यायाम करता आहे, तुम्ही ताण नाही घेत आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी नियमित करता तुम्ही, तर मग काय होणार आहे? ते जीन्स एक्सप्रेसच नाही होऊ शकणार. म्हणजे जीन एक्सप्रेस व्हायला पण वातावरण लागते. जीन्स आहे याचा अर्थ आजार होतो असं नाही होतं. जीन्स एक्सप्रेस होण्यासाठी पण गरजेचं असते आणि तुम्ही त्याला निगेटिव्ह वातावरण दिलं अशा प्रकारे व्यायाम करून, योग्य जीवनशैलीद्वारे, तर ते जीन एक्सप्रेस नाही होणार आहे. म्हणजे अगदी कॅन्सरच्या संदर्भामधलं पण एक उदाहरण तुम्हाला सांगतो अलीकडच्या काळातलं, की एक BARC नावाचा एक जीन आहे आणि तो जीन जर असेल आपल्यामध्ये, समजा तपासणीमध्ये असं लक्षात आलं, तर त्याच्यामुळे ब्रेस्टचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. बरोबर आहे. आणि म्हणून मग पाश्चात्य देशांमध्ये अशा पद्धती आहेत की हा BARC जीन जर सापडला तपासणीमध्ये तर तिथल्या महिला ब्रेस्ट कॅन्सर होण्याच्या आधीच आपल्या ब्रेस्ट काढून टाकतात. म्हणजे एक प्रसिद्ध हॉलिवूडची अभिनेत्री, आय थिंक काय तिचं अँजेलिनो काय नाव, कोणाला आठवते का? अँजेलिनो किंवा असं काहीतरी नाव आहे, मला असं तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकता, मला आत्ता नेमकं नाव नाही आठवते, पण अतिशय प्रसिद्ध अशी हॉलिवूडची अभिनेत्री, तिच्यामध्ये हा BARC जीन होता की ज्याने ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, भविष्यात धोका असतो. म्हणजे सगळ्यांनाच होतो असं नाही आहे. तर तिने आधीच आपल्या ब्रेस्टच्या ऑपरेशन करून काढून टाकलेल्या, त्याला प्रिव्हेंटिव्ह मॅस्टेक्टॉमी असं म्हणतात, सर्जरी. आणि ही पद्धती पाश्चात्य देशांमध्ये आत्तापर्यंत होती. पण आत्ता गेले एक 5-7-8 वर्षांमधल्या संशोधनातून असं लक्षात आलं कॅन्सरवरती झालेल्या, की हा BARC जीन पण त्याला वातावरण कसं दिलं जाते, वातावरण म्हणजे काय की जीवनशैली कशी आहे त्या व्यक्तीची, यावर अवलंबून आहे की तो एक्सप्रेस होणार की नाही होणार. त्यामुळे तो जीन असला तरी कॅन्सरमध्ये तो कन्व्हर्ट होईल असं नाही आहे. हा फरक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आनुवंशिकतेचा विचार करताना. खूपदा तो नाही केला जात. येस, आपल्याला भारती खंडेलवालांनी पाठवले नाव अँजेलिना जॉली. येस, बरोबर आहे. म्हणजे अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि तिची ती मॅस्टेक्टॉमी काही वर्षांपूर्वी केलेली ती केस मुद्दाम मला वाटते मीडियामध्ये पण बऱ्यापैकी आलेली होती ती, आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती झालं होतं त्या BARC जीनबद्दल. तर उच्चभ्रू समाजामध्ये आहे ती पद्धती, अजूनही पाश्चात्य देशांमध्ये आहे. पण असं काही जरुरी नाही आहे. धोका जास्त असतो डेफिनेटली, पण मग काय करावं लागेल अशा व्यक्तींना आता धोका टाळण्यासाठी, की जास्त नियमित आणि जास्त डिसिप्लिन्ड अशी त्यांची जीवनशैली असली तर तो धोका आपोआप कमी होणार आहे. म्हणजे तेवढंच आपल्या हातात आहे, नाही का? मी आता साधं उदाहरण आणखीन एक मी तुम्हाला देतो, की ट्रॅफिकचे नियम पाळणं आवश्यक असते. बरोबर आहे. आता तुम्ही सगळे ट्रॅफिकचे नियम पाळूनही ॲक्सिडेंट होणार नाही असं काही सांगता येते का आपल्याला? सगळे ट्रॅफिकचे नियम पाळले तरी पण ॲक्सिडेंट होण्याचा धोका आहे की नाही आहे? असं दिसते ना आपल्याला. आपण सगळे बरोबर रस्त्याने चाललो तरी समोरचा येऊन आपल्याला धडक मारतो, तर मग काय करणार? मग काय म्हणणार आपण की नाही तरी ट्रॅफिकचे नियम पाळून ॲक्सिडेंट होऊ शकतो, मग मी ट्रॅफिकचे नियम कशाला पाळू आणि आपण रस्त्याच्या मधून चालायला लागू तर काय होणार आहे? फरक हा पडेल की रस्त्याच्या मधून आपण चालायला लागलो सगळे ट्रॅफिकचे नियम तोडून तर ॲक्सिडेंटचा धोका खूप जास्त राहणार आहे. आपण सगळे ट्रॅफिकचे नियम पाळूनही ॲक्सिडेंट होणारच नाही, समोरचा नियम तोडून आपल्याला धडक मारणार नाही असा काही नियम नाही. असं होऊ शकते कधीतरी, पण म्हणून मग असं कधीतरी होते म्हणून नियम पाळायचे नाही असं नाही करत ना आपण. म्हणजे तर शहाणपणा नाही आहे. तसं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जेनेटिक आहे समजा, तर मग आपल्याला जरा जास्त काळजी घेणं गरजेचं राहणार आहे आपल्याला. म्हणजे एवढं आपल्या हातात आहे डेफिनेटली, ते आपण करायला पाहिजे. आणखीन 2 प्रश्न जे आलेले आहेत ते की शुगर लेवल किती असायला पाहिजे, 80-120 की 100-160? हे खरं याच्याबद्दल पण बरीचशी काय म्हणू त्याला मतप्रवाह आहेत.
असं म्हणतात की 10 ब्लड शुगर कमी केली की औषध कंपन्यांचे एवढे जास्त औषधं विकल्या जातात. ओके, फार आकड्यांमध्ये आपण जाऊ नये मला असं वाटते. आपण हे बघावं की आपली हेल्दी जीवनशैली आहे का, म्हणजे 80-100 याने काही खूप फरक पडतो असं नाही आहे खरं त्या अर्थाने जर विचार केला आपण तर. त्याच्यामुळे त्या फार आकड्यांमध्ये जायला नको आपण. साधारणपणे आपलं नॉर्मल राहील असा प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि मुळात हे होणार नाही आपल्याला असा प्रयत्न केला तर जास्त उपयोगी पडेल आपल्याला. ओके, त्यामुळे अनुवंशिकतेच्या बाबत पण मी सांगितलं की ज्या घरामध्ये आहे आईवडिलांना त्यात मुलांना होण्याचा धोका जास्त असणार आहे, स्वाभाविक आहे. तर मग अशा घरातली जीवनशैली ही जास्त डिसिप्लिन असेल तर मुळात त्यांना प्रिव्हेन्शन होऊन जाऊ शकेल लहानपणापासूनच त्या पद्धतीच्या सवयी आणि अशा सगळ्या असतील तर. आणि झाला तरी तो अतिशय सौम्य स्वरूपात, नुसतं जीवनशैली बदलून तो सगळा नॉन डायबिटिकसारखा जगता येणं त्यांना शक्य होऊ शकते. म्हणजे अडचण जात नाही फारशी आपल्याला. ठीक आहे नाही. आत्ता कोण इशरत चौधरी म्हणतात की नवीन आहे मी आत्ता, मला जॉईन व्हायचं आहे. ओके, होता येईल जॉईन व्हायला, काही अडचण नाही. म्हणजे जे नवीन लोक अजून जॉईन होऊ शकतात आहे. याच्यापूर्वीचे आजचं तर खरं 6वा आहे आणि उद्या शेवटचा व्हिडिओ असणार आहे या संदर्भातला. उद्या आपलं शेवटचं लाईव्ह टेलिकास्ट असणार आहे. पण याच्या आधीचे सगळे 5ही दिवसांचे व्हिडिओज माझ्या फेसबुक पेजच्या वॉलवरती अवेलेबल आहेत. आणि ते तुम्ही पहिल्यापासून जर पाहिले 1, 2, 3, 4, 5 थोडं खाली जाऊन शोधायला लागतील तर ते सगळे तुम्हाला पाहता येतील. आणि ते पाहिले तुम्ही एकदा, त्यासाठी माझ्या पेजला लाईक करावं लागेल आधी, फेसबुक पेज लाईक करावं लागेल तर तुम्हाला ते सापडतील. आणि मग ते सगळे व्हिडिओज तुम्ही क्रमाने बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग आपण जे म्हणतो आहे की आपण एक ऑनलाईन सेशन एक डायबिटीस ज्यांना आहे अशांसाठी सुरू करतो आहे. ते मोस्ट ऑफली परवा संध्याकाळी एक पहिलं इंट्रोडक्टरी होईल आणि त्याच्यानंतर एक पुढचे 4, 6, 8 दिवस ते चालेल. 8-10 सेशन्स असतील. त्याच्यामध्ये ते इंटरॅक्टिव्ह असेल. त्याला रजिस्ट्रेशन लागणार आहे, त्याच्याशिवाय नाही सगळ्यांना सहभागी होता येणार त्याच्यासाठी. तर ते आपण ती माहिती मी कळतो ज्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल. काही लोकांनी माझ्याकडे त्यांचे नाव, नंबर आणि माहिती माझ्या व्हॉट्सअप केलेली आहे. ज्यांना अजून इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये ते जरूर हे करू शकता. आज माझ्या फेसबुक पेजला मी आणखीन एक आर्टिकल टाकलेलं आहे, जंक फूड नावाचं. एक आजचा सुधारक नावाचं एक मॅगझिन निघते नागपूरवरनं, त्यामध्ये ते आर्टिकल छापलं गेलेलं आहे. ॲक्च्युली जंक फूड या विषयावरती मी मागे जळगावला मला वाटतं 2-1 वर्षापूर्वी माझं एक व्याख्यान झालेलं तिथल्या व्याख्यानमालेत. आणि मग त्याच दरम्यान एक लोकसत्तेने पण लोकरंग पुरवण्यासाठी मला ते एक आर्टिकल मागितलं होतं. तर मी ते एक आर्टिकल दिलं होतं आणि त्याच्यामध्ये अजून थोड्याशा काही चेंजेस करून ते आत्ता आजचा सुधारक एप्रिलमध्ये जे मॅगझिन आहे त्याच्यामध्ये ते छापलं गेलं आहे. तर ते मॅगझिनमध्ये छापल्या गेलेल्या आर्टिकलची लिंक मी माझ्या आत्ता फेसबुक पेज वॉलवरती टाकलेली आहे. तिथनं तुम्हाला ते आर्टिकल पूर्णपणे डाउनलोड करून घेता येईल, वाचता येईल आणि इतरांसोबत शेअर पण करता येईल. माझा एक ब्लॉग पण आहे, तो ब्लॉग पण मी लिहितो आहे, प्रयास सेवांकुर नावाने .blogpost.com नावाने आहे. त्यावरती मी लिहिलेले बरेचसे आर्टिकल्स जे आहेत आरोग्याच्या संदर्भामधले, पण इतरही अतिशय प्रेरणादायी आमच्याकडे तरुणांसाठी, मुलांसाठी खूप सारे कार्यक्रम होत राहतात. प्रेरणादायी अनेक व्यक्तित्वांना आम्ही बोलावतो, त्यांच्या घेतलेल्या मुलाखती, त्यांच्याबद्दल मी लिहिलेले काही आर्टिकल्स असे पण त्या ब्लॉगवरती पण तुम्हाला सापडतील. एक यूट्यूब चॅनेल पण आहे. त्या यूट्यूब चॅनेलचं नाव आत्ता तर जे आहे ते आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. मी तुम्हाला आणखीन एक सुचवले की यूट्यूब चॅनेल पण सबस्क्राईब करा तुम्ही. म्हणजे काय होणार आहे की ते सगळे व्हिडिओज तुम्हाला, ज्या मुलाखती मी घेतलेल्या आहे वेगवेगळ्या ठिकाणी, माझी पण काही विषयांवरची व्याख्यानं आहेत ती पण त्यावरती आहे. शिवाय आमच्याकडे जो कार्यक्रम व्हायचा आहे का आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना नावाने, खूप अतिशय अद्वितीय आणि अगदी वेगळ्या प्रकारचे प्रेरणादायी व्यक्तित्व जे फारसे प्रसिद्धीला आलेले नाही अशांच्या मी घेतलेल्या मुलाखती 1-2, 2-2.5 तासांच्या, त्याचे व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. दुसरं असं की यूट्यूब चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केलं आणखीन की आत्ता आपण हे फेसबुक लाईव्ह करतो आहे. फेसबुक लाईव्हला थोड्याशा मर्यादा आहेत. आपण आता हळूहळू यूट्यूब लाईव्हकडे जाणार आहोत. मी आत्ता हे करोनाच्या निमित्ताने आपण ऑनलाईन या सगळ्या गोष्टींना सुरुवात केलेली आहे.
मे बी येणाऱ्या काळांमध्ये फिजिकल गोष्टी तर जे काय शिबिरं आमच्याकडे जी होतात मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत अमरावतीलाही होतात आणि महाराष्ट्रभरात होतात, कदाचित पुढचे 4-6 महिने वर्षभर त्याला थोडीशी मर्यादा येणार या सगळ्या करोनाच्यामुळे, कारण हे किती दिवस लांबेल. आणि आत्ता लॉकडाऊन जरी संपलं तरी पुढे बरेच दिवस त्याच्यावरती जरा आपल्याला बंधनं राहणार आहे एकत्र येण्याला मोठ्या संख्येने. त्यामुळे मला वाटतं ऑनलाईन माध्यम आपल्याला वापरावं लागणार आहे. तर त्यासाठी कदाचित यूट्यूबचं चॅनल हे जास्त उपयोगी राहील आहे. तर त्याला जेवढे जास्त लोक सबस्क्राईब करतील आहे, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना नावाने चॅनल आहे, त्याच्यावरती जायचं आणि तिथे सबस्क्राईबचं एक बटन असते, त्याला क्लिक करायचं. तर ते क्लिक करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. तिथे जेवढे जास्त लोक सबस्क्राईब करतील आहे तेवढं आणखीन जास्त लोकांपर्यंत आपल्याला जाता येणं शक्य होईल आहे. आणि मग यूट्यूबला एकदा व्हिडिओज गेले, कारण काय झालं आहे की आत्ता हे फेसबुक लाईव्ह असताना मला काही लोकांनी असं पण सांगितलं आहे की सर आम्ही फेसबुक नाही वापरत, यूट्यूबला नाही आहे का हे, किंवा काही लोकांनी म्हटलं की व्हॉट्सअपला नाही पाठवता येणार का हे व्हिडिओज. तर फेसबुक लाईव्हची ती मर्यादा आहे की हे फक्त फेसबुकवरच दिसते, हे यूट्यूबला नाही शेअर करतायत डायरेक्टली, व्हॉट्सअपला पण शेअर नाही करतायत. आणि ते बघण्यासाठी पण तुम्हाला फेसबुक पेज माझं लाईक करावं लागणार आहे, तरच ते तुम्हाला बघता येऊ शकतील आहे. आणि मग नंतर तुम्ही भले ते इतरांसोबत शेअर करू शकाल आहे. त्यामुळे माझं फेसबुक पेज जे आहे ते लाईक करा, त्यावरचे हे व्हिडिओ शेअर करा तुम्ही तुमच्या वॉलवरती, आणि मग तिथून मग इतर लोक आपोआप ते शेअर करायला लागतील, तर मग ते जास्त लोकांपर्यंत पोहोचेल सगळं. त्यामुळे हे तिन्ही माध्यमं आपण वापरूया. ज्यांना व्हॉट्सअपमध्ये जरा संपर्कात राहायचं आहे त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला तुमचे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स, तुम्ही काय करता, कुठे असता वगैरे, तर ते पाठवलं तर मग आमच्या बाकीच्या उपक्रमांची पण माहिती तुम्हाला, मग ती मुलांची शिबिर असतील, तरुणांची असतील, पॅरेंटिंग असेल त्या विषयावरती, किंवा इतर जे वर्कशॉप आम्ही घेतो छोट्या छोट्या विषयांवरती, प्रॅक्टिकल अप्लाइड ज्याला म्हणूया, अँगर अँड इगो मॅनेजमेंट आहे, पॅरेंटिंग आहे, त्याच्यानंतर आपण म्हणूया की लिडरशिप अँड मॅनेजमेंटवरती वर्कशॉप्स होतात आमच्याकडे. त्याच्यानंतर हेल्थ अँड फिटनेसवरती तर होतात, डायबिटीसच्या संदर्भात आहे, कॅन्सरच्या बाबत आहे, डायलिसिसच्या संदर्भामध्ये आहे. तर अशा इवन रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे, नाती कशी जोडता येतील, समृद्ध करता येतील आपल्याला, अशा वेगवेगळ्या विषयांवरती वर्कशॉप होतात. आणि त्यामुळे पुढच्या वर्षात मला असं दिसते की खूप साऱ्या गोष्टी ह्या ऑनलाईनच जास्त असतील, त्यासाठी हे सगळे प्लॅटफॉर्म उपयोगी पडतील. झूम एक डाउनलोड करून ठेवा ॲप तुमच्याकडे, म्हणजे झूमवरती काही सेशन्स होतील. तर फेसबुक आहे माध्यम. तर ही सगळी माध्यमं आपण वापरूया पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये. मला असं वाटतं आत्ता आपली वेळ पण होत आली, 1 तास जवळपास होत आला, त्यामुळे आज आपण संपूया. आज मला वाटते बरेचसे प्रश्न जे बाकी राहिलेले होते आत्तापर्यंत झालेल्या 5 दिवसांच्या सेशनमधले, त्यातल्या बहुतेक सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याची मी प्रयत्न केलेला आहे. आणि 1-2 प्रश्न फक्त जे आलेले आहे अजून, की दीक्षितांची थेरपी योग्य आहे का, म्हणजे मला असं वाटतं तो जो पार्ट आहे, उद्या मी त्याच्याबद्दल जरा बोललेले आणखीन, कारण तो पार्ट आपला राहिलेला आहे, इंटरमिटंट फास्टिंगचा जो काय पार्ट आहे तो. आणि डायजेस्टिव्ह फूड म्हणजे काय, बिस्किट्स, सर टेल अबाउट डायजेस्टिव्ह फूड बिस्किट्स, मला नाही कळलं नेमकं हे, रामेश्वरजी काय विचारायचं आहे, परत जरा तुम्ही टाकाल तर उद्या मी तो प्रश्न घेईल. आणि मग उद्या आपण जे बोलणार आहोत की मनाचा आणि डायबिटीसचा काय संबंध आहे, आणि ब्लड शुगरवरती आपल्या ज्या भावना आहेत त्यांचा काय परिणाम होतो आणि तो आपण कसा कंट्रोल करू शकतो. तर तो एक उद्या शेवटचा विषय या सिरीजमधला तो घेऊ आपण. आणि उद्या मग संध्याकाळी ही सिरीज थांबेल. त्याच्यानंतर मी म्हणालो तसं आपण इतर माध्यमातून आपण पुढे करणार आहोत. मी सांगितलं तसं फेसबुक पेज लाईक करा, तुमच्या इतर लोकांना पण लाईक करायला सांगा, मित्रांना पण. यूट्यूबचं चॅनल मी सांगितलं, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, किंवा सेवांकुर नावाने आहे, ते सबस्क्राईब करा. ज्यांना असं वाटते की कनेक्ट राहायचं आहे त्यांनी व्हॉट्सअपवरती डिटेल्स मला पाठवा, आणि माझा नंबर जो आहे व्हॉट्सअपचा तो शेअर करा. तर शक्य असेल तर मी माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये ॲड करून घेईल, म्हणजे जे व्हॉट्सअपने पाठवण्यासारख्या गोष्टी त्या व्हॉट्सअपने तुमच्यापर्यंत येऊ शकतील मे बी. तर या ठिकाणी मी थांबतो. सर्वांना धन्यवाद. उद्या आपण शेवटचं सत्रामध्ये परत भेटणार आहोत 4 वाजता. त्याच्यापूर्वी आज संध्याकाळी 7 वाजता हेल्दी अँड मिनिंगफुल लाईफस्टाईलच्या सत्रामध्ये 7 वाजता आपण भेटू शकतो. आणि उद्या सकाळी परत आपण व्हिजन 2040च्या सत्रामध्ये पण आपल्याला भेटता येऊ शकेल. तर या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार सगळ्यांना.